आज आपण इंटरनेट ऑफ थिंग्स चे चॅलेंजेस ऑफ इंटरनेट ऑफ थिंग्स हा पॉइंट बघणार आहे. तर IoT बद्दल आपण बघितलं आहे. IoT इज अ टेक्नॉलॉजी दॅट ट्रान्सफॉर्म द डिजिटल वर्ल्ड. IoT connects everything to internet. It is core technology behind smartphones, self-driving cars, smart utility meters and smart cities. तर IoT आपण बघितलंय की IoT ही एक टेक्नॉलॉजी आहे. त्यामध्ये आपले जे डिव्हाइसेस आहेत ते आपण इंटरनेटला कनेक्ट केलेले असल्यामुळं आपण त्याला इंटरनेटवरून ऑपरेट करू शकतो, कंट्रोल करू शकतो. फॉर एक्झाम्पल Alexa, ज्याला आपण कमांड्स दिल्या की तो आपल्याला इंटरनेटवरून सर्च करून जो डेटा आहे तो बघून आपल्याला सांगतो. त्यानंतर स्मार्ट युटिलिटी मीटर्स, जे मीटर्स आहेत एनर्जी मीटर्स, ते स्मार्ट आहेत, किती एनर्जी कंझ्युम केली ते तुम्हाला इंडिकेट करतात. ठीक आहे, आणि याच्यावरून तुमचं बिल किती येईल हे आधीच तुम्हाला सांगतात. त्याच्यानंतर IoT बेस्ड स्मार्ट सिटीज इन विच एव्हरीथिंग इज ॲटोमॅटिक. त्यामध्ये तुम्हाला पार्किंग करण्यापासून तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही घरी बसल्या IoT स्मार्ट सिटीवरून करू शकता. स्ट्रीट लाईट जी आहे IoT बेस्ड स्मार्ट सिटीजमधली ती ॲटोमॅटिकली कंट्रोल होते. थोडक्यात IoT स्मार्ट सिटीजमध्ये सगळ्या सिस्टीम्स ह्या इंटरनेटला कनेक्ट असल्यामुळं तुम्हाला नॉर्मलपेक्षा चांगली सर्व्हिसेस स्मार्ट सिटीजमध्ये मिळते. The number of IoT devices is rapidly increasing over the last few years. According to an analyst firm Gartner, there will be more than 26 billion connected devices around the world by 2020. तर IoT डिव्हाइस हे स्वतःच काही डिसिजन्स घेतात, त्यांच्या मनाने काही निर्णय ते घेतात. फॉर एक्झाम्पल आपण भरपूर वेळेस स्मार्ट रेफ्रिजरेटर बद्दल बोललोय की तो स्वतःहून डिसिजन घेतोय काय ऑर्डर करायचं, रेफ्रिजरेटरमध्ये कोणती गोष्ट नाही ती ते ऑर्डर करतो. असे डिव्हाइसेस हे इन्क्रीज व्हायला लागलेत. तर जो ॲनालिस्ट आहे गार्टनर तो असं म्हणतोय की 2020 पर्यंत 26 बिलियन IoT डिव्हाइसेस हे पूर्ण वर्ल्डमध्ये येतील. While IoT device communicate with other devices, automate things, save time and cost. तर IoT डिव्हाइसेसमुळं सगळ्या थिंग्स ज्या आहेत, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक होतात. त्यामुळे आपला टाइम आणि कॉस्ट त्यामध्ये वाचते. देअर हॅव बीन स्पेसिफिक इन्सिडेंट विच हॅव मेड द IoT डिव्हाइस चॅलेंजिंग टू ट्रस्ट. तर काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला IoT डिव्हाइसवरती थोडासा विश्वास ठेवायला आपला विश्वास त्याच्यावरती बसत नाही. सेव्हरल स्मार्ट TVs अँड कॅश मशीन्स हॅव बीन हॅक विच इज निगेटिव्हली इम्पॅक्टिंग द ट्रस्ट ऑफ नॉट ओनली द कस्टमर बट ऑल्सो द एंटरप्राइजेस. फॉर एक्झाम्पल हा स्मार्ट TV आहे. त्या स्मार्ट TVवर आपण बघतोय की वेगवेगळे डिव्हाइसेस, घरातले सगळे डिव्हाइसेस आपल्याला दिसतात, कोणते ऑन आहेत कोणते ऑफ आहेत. त्यानंतर लिव्हिंग रूममधला डिव्हाइसेस ऑन आहेत का, त्याच्यानंतर बेबी रूममधला बेबीचं काय स्टेटस आहे, आता किचनमधलं रेफ्रिजरेटर त्यांचा आता काय स्टेटस हे आपल्या स्मार्ट TVवर दिसतं. अशी जर सिस्टीम हॅक झाली तर बाहेरून हॅकर्स आपल्या घरातल्या डिव्हाइसेसला ऑन ऑफ करू शकतो, कंट्रोल करू शकतो, कॅमेरावरून बघू शकतो. तर त्याच्यामुळं ह्या सिस्टीमचा काही ट्रस्ट करण्यासाठी प्रॉब्लेम आहे, ट्रस्टचा प्रॉब्लेम आहे. तर कोणकोणते चॅलेंजेस IoT सिस्टीममध्ये बघायला मिळतात आणि ते आहे त्यामुळे IoT सिस्टीम जास्त डेव्हलप होत नाही आहे, तर ती चॅलेंजेस आपल्याला बघायचे. नंबर 1 इज पॉवर कन्झम्पशन. तर IoT सिस्टीममधले त्या सिस्टीममधले जे सेन्सर्स आहेत ते कंटिन्युअसली ऑन असतात, त्यामुळे त्यांना पॉवर कन्झम्पशन ही खूप लागते. पण पॉवर कन्झम्पशन ऑलवेज आपण त्यांना देऊ शकत नाही. तर हा त्याचा मेन चॅलेंज आहे. इन IoT applications require continuous power
यूज ऑफ बॅटरी इज नॉट इकॉनॉमिकल अँड ऑल्सो रिक्वायर मेंटेनन्स. तर सेन्सरला आपण पॉवर देण्यासाठी जर बॅटरी यूज केली तर बॅटरीचा मेंटेनन्सचा खर्च वाढतो. फॉर IoT access to continuous power from power station is always not possible because sometimes there is a power failure due to nature of deployments. तर आपण ज्या इलेक्ट्रिसिटीच्या खांब उभे करतोय तर त्यांना एन्व्हायरमेंट बरोबर कोपअप करायचं असतं. त्याच्यामुळं ऑलवेज त्यांचा पॉवर ऑन नसतो. काही वेळेस लाईट फेल्युअर होते, शटडाऊन होते. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपल्या IoT सिस्टीमला पॉवर मिळणार नाही आणि IoT सिस्टीम बंद असून चालणार नाही, कारण ती स्वतः काही डिसिजन घेते. त्याच्यामुळं हे एक मेजर चॅलेंज आहे. दुसरा आहे आउटडेटेड हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. जेव्हा आपण एखादी IoT सिस्टीम विकत घेतो त्यावेळेस घेतल्या वेळेस ते सिस्टीम कुणी हॅक करू शकत नाही, कारण ती नवीन असते. पण जसे जसे सिस्टीम जुनी होते तसं हॅकर्स त्याला हॅक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्याला ट्राय करतात आणि ते हॅक करू शकतात. त्याच्यामुळे आपली सिस्टीम ही नेहमी अपडेट असली पाहिजे. अपडेट आलं नाही तर ती सिस्टीम काही दिवसांनी हॅक होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्या सिस्टीमला त्याचं जे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर आहे ते रेग्युलर अपडेट झालं पाहिजे. पण IoT डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर ज्या कंपन्या आहेत ते एकदा डिव्हाइस बनवलं की तेव्हाच ते अपडेट करून देतात आणि नंतर त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. त्याच्यामुळं ती सिस्टीम नंतर हॅक होऊ शकते. The manufacturer of IoT device are focused on making the new IoT devices, not paying enough attention to security. A majority of IoT devices don't get enough updates, whereas some of them never get single one update. तर काही सिस्टीमला अपडेट येतात तर काहींना एकच अपडेट येतं. ठीक आहे. फॉर सिस्टीम कनेक्टेड टू इंटरनेट रिक्वायर्स रेग्युलर अपडेट. जी सिस्टीम इंटरनेटला कनेक्टेड आहे, कारण आपल्या IoT सिस्टीम जे आहे IoT डिव्हाइस गेटवे थ्रू इंटरनेटला कनेक्टेड आहे. ठीक आहे. त्यामुळं ही सिस्टीम जर इंटरनेटला कनेक्टेड असेल आणि त्याला जर अपडेट नसेल तर इंटरनेटवरून हॅकर्स त्याला हॅक करू शकतात. This means these products are secure at the time of purchase, but in futures hacked by the hacker if finds some bugs or security issues. If any bugs or security issues are not fixed by releasing regular updates for hardware and software, the device may have security attacks. तर रेग्युलर अपडेट्स त्या डिव्हाइसला नाही केलं आपण तर सिस्टीम हॅक होण्याचे चान्सेस असतात. If system does not have regular updates, which leads to data breach not only for customers but also for the companies that manufacture them. तर जी सिस्टीम इंटरनेटला कनेक्टेड आहे तर ती हॅकर्स युजरचा पण डेटा घेऊ शकतात, कॅप्चर करू शकतात आणि ज्या कंपनीला ती कनेक्टेड आहे ते डिव्हाइस त्या कंपनीचा पण डेटा ते बघू शकतात. To protect their customers against such attacks, each device needs a proper testing before being launched into the public, and companies need to update them regularly. तर कंपनीने त्यांना डिव्हाइसला रेग्युलर अपडेट केलं पाहिजे, पण हा एक चॅलेंज आहे. फॉर एक्झाम्पल बघू शकतो आपण इन 2017 a casino data has been compromised by hackers who access its network through an IoT thermostat in one of his fish tanks. तर 2017 मध्ये कॅसिनो मध्ये त्यांचं जे फिश टँक आहे माशाचं तिथल्या थर्मोस्टॅट मधून तो थर्मोस्टॅट IoT ला कनेक्ट होता, ऑटोमॅटिकली टेम्परेचर कंट्रोल करत होता टँक मधलं. तर त्याच्या थ्रू कॅसिनो मधला जे काय कॅमेराज आहे ते कॅमेरे त्यांनी कंट्रोल करून कॅसिनोचा सगळा डेटा हॅक केला आहे. फॉर वर्स parents have reported stranger accessing their IoT baby monitor through the internet and using them to talk to their children. तर IoT baby monitor जर असेल तर हॅकर्सनी जर ते हॅक केलं तर ते तुमच्या बेबी ला बघू शकतात आणि त्याच्याबरोबर ते चर्चा पण करू शकतात. त्याच्यामुळं IoT सिस्टीम ही नेहमी अपडेट असली पाहिजे. थर्ड
चॅलेंज आहे यूज ऑफ वीक अँड डिफॉल्ट पासवर्ड. जी सिस्टीम आपण IoT बेस घेतो तर त्याला इनिशियली काही डिफॉल्ट पासवर्ड असतो, तर काही युजर्स तो पासवर्ड तसंच ठेवतात आणि ऑपरेशन्स करतात, पण हॅकर्स हा डिफॉल्ट पासवर्ड हॅक करून ते डिव्हाइस कंट्रोल करू शकतात. कॅमेरा असेल तर कॅमेरा बघू शकतात. Many IoT companies are selling devices and providing default passwords of IoT devices like an admin username and password. Hackers need just a username and password to attack the device. When hackers know the username, they carry out attacks to infect the devices. The Mirari botnet attack is an example that was carried out because of device were using default credentials. Consumers should be challenging the default password. Consumers should be changing the default password as soon as they get the device, but most of the manufacturers don't say anything in the instruction guides about making the change. Not making an update in the instruction guides leave all the devices open to attack. तर काही डिव्हाइस मॅन्युफॅक्चर IoT डिव्हाइस मॅन्युफॅक्चरर हे डिव्हाइस विकतात कस्टमरला, पण त्याला काही डिफॉल्ट पासवर्ड असतो. तो पासवर्ड ते कस्टमरला सांगत नाहीत किंवा त्याच्या मॅन्युअलमध्ये ते इन्क्लूड करत नाहीत की पासवर्ड तुम्हाला चेंज करू शकता. तो पासवर्ड मग तसाच असतो आणि त्याच्यामुळं हॅकर्स त्याला हॅक करून त्या डिव्हाइसला कंट्रोल करू शकतो. फोर्थ चॅलेंज आहे मालवेअर अँड रॅन्समवेअर. सायबर criminals can lock out the customer from their own devices. तर जे सायबर क्रिमिनल्स आहेत ते इंटरनेटवरून तुमच्या डिव्हाइसला हॅक करून तुम्हाला तुमचे डिव्हाइस वापरण्यापासून बंद करू शकतात. तुम्ही तुमची सिस्टीम वापरता येत नाही. फॉर एक्झाम्पल IoT बेस कॅमेरा असेल तर ते कॅमेरा हॅक करून तुम्हाला तुमचा कॅमेरा बघता येत नाही. For example, IoT enable camera that capture confidential information from home or the work offices, and if the system is hacked. कॅमेरा हॅक केला तर त्याच्यातला काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन ते कॅप्चर करून घेऊ शकतात. The attackers will encrypt the webcam system and not only customer to access any information. Since the system contains personal data, they can ask customer to pay an amount to recover their data. When this occur, it is called ransomware. तर रॅन्समवेअर आपल्याला माहीत असेल की आपलाच डेटा हॅक करून तोच आपल्याला परत मिळवायचा असेल तर काही पैसे आपल्याला द्यावे लागतात. सेम काही जे हॅकर्स आहेत ते रॅन्समवेअर सेंड करून त्या सिस्टीमला हॅक करतात आणि आपलाच पर्सनल डेटा हॅक करून आपल्याकडूनच पैसे ते मागतात. तर हा पण एक की चॅलेंजेस आहे. फिफ्थ, प्रिडिक्टिंग अँड प्रिव्हेंटिंग अटॅक. तर महत्त्वाचं जे आहे आपल्याला एखाद्या सिस्टीममध्ये आपली सिस्टीम कशी अटॅक्सपासून फ्री राहील आणि पुढं अटॅक होणार आहे याच्यासाठी आपण प्रिपेअर कसं राहू हा एक मेन चॅलेंज याच्यामध्ये आहे. सायबर क्रिमिनल्स आर प्रोएक्टिव्हली फाइंडिंग आउट न्यू टेक्नॉलॉजी or techniques for security threats. In such case, there is a need for finding the security fault and fix them as well as secure the system from new threats. तर आपली सिस्टीम ही भविष्यामध्ये हॅक होणार नाही यासाठी काही प्रयत्न करणे हे गरजेचे असतात IoT सिस्टीममध्ये आणि हे एक की चॅलेंजेस आहे. नेक्स्ट इज 6 नंबर इज डिफिकल्ट टू फाइंड इफ द डिव्हाइस इज अफेक्टेड. आपली सिस्टीम हॅक आहे का किंवा नाही हे पण आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे आणि ते शोधणं पण अवघड आहे आणि हे एक की चॅलेंज आहे. फॉर एक्झाम्पल मोबाईलमध्ये बघू शकतो आपण नॉर्मल मोबाईलचा जो कॉलचा आयकॉन आहे तो वेगळा दिसतो आपल्याला हॅक झाल्यानंतर. असं सिस्टीममध्ये काही चेंजेस तुम्हाला दिसू शकतात. तर ते चेंजेस तुम्ही त्या कस्टमरला ज्याने IoT डिव्हाइस विकत घेतला तर ते त्याच्या लक्षात आलं पाहिजे आणि हा एक चॅलेंज आहे. इट इज नॉट रिअली पॉसिबल टू गॅरंटी 100% security from security threats. The problem with IoT device that most of the users don't know is their device is hacked. तर मोस्ट ऑफ द युजर्सला माहीतच नसतं की आपली सिस्टीम हॅक आहे.
ड्यू टू increase in IoT devices, it becomes difficult to monitor all of them for the service provider because an IoT device need app, services and protocol for communication. Hence, many devices keep operating without the users knowing that they has been hacked. तर IoT डिव्हाइस 100% असं कोणी सांगत नाही ते सिक्युअर आहेत आणि आपल्याला ते शोधणं आपलं सिस्टीम हॅक आहे नाही हे कळणं पण खूप महत्त्वाचं आहे. पण IoT डिव्हाइस हे हळूहळू इन्क्रीज होत आहेत आणि इन्क्रीज झाल्यामुळे जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांना त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं पण आता खूप अवघड आहे, कारण प्रत्येक IoT डिव्हाइस हा एक ॲप्लिकेशनवरून चालतो. ठीक आहे, त्याच्या काही सर्व्हिसेस असतात आणि इंटरनेटवरून आपण त्याला बघू शकतो. ठीक आहे, त्यांना मग त्याच्यामुळं त्यांना ते हॅक आहेत नाहीत हे सर्व्हिस प्रोव्हायडरला शोधणं अवघड आहे. 7. Data protection and security challenges. In this interconnected world, the protection of data has become really difficult because data get transferred between multiple devices without a few seconds. One moment it is stored in mobile, the next minute it is on the web, and then it is cloud. All this data is transferred or transmitted over internet, which can be leaked. The data transmitted or received devices are not secure. Once the data get leaks, hackers can sell it to other companies that violate the rights for data privacy and security. तर IoT सिस्टीम ही इंटरनेटला कनेक्ट असल्यामुळं आपला डेटा फ्यू सेकंदमध्ये मोबाईलमध्ये असेल, त्याच्यानंतर नेक्स्ट मिनिटला तो वेबवरती अपलोड होत असेल आणि नेक्स्ट मिनिटला तो क्लाउड सर्व्हरवरती स्टोअर होत असेल, तर तो हा डेटा कंटिन्युअस मूव्ह होत असतो. त्याच्यामुळं त्याला प्रोटेक्ट करणं पण खूप सोपं नाही आहे. त्याच्यानंतर जर कोणी हा डेटा लीक केला किंवा हॅकर्सनी मिळवला तो डेटा, तर तो दुसऱ्या कोणाला ते विकू शकतात, दुसऱ्या ऑर्गनायझेशनला. Furthermore, even if the data doesn't get leaked from the customer side, the service provider does not complain it with regulation and laws of government. This can also leads to security threat. तर काही वेळेस कस्टमर साईडला डेटा लीक होत नाही, तर काही वेळेस जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे IoT, आयदर तो क्लाउड प्रोव्हायडर असेल किंवा एखादा IoT सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, त्यांच्याकडनं पण तो डेटा लीक होऊ शकतो, पण ते त्याची कंप्लेंट गव्हर्नमेंटकडे करत नाहीत आणि त्याच्यामुळे अजून सिक्युरिटी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. नेक्स्ट इज यूज ऑफ ॲटोनॉमस सिस्टीम फॉर डेटा मॅनेजमेंट. तर जो काही डेटा IoT डिव्हाइसकडनं कलेक्ट होतोय सेन्सर थ्रू, तो पुढं गेटवे थ्रू इंटरनेट आणि इंटरनेटवर क्लाउड सर्व्हरवरती आपण तो स्टोअर करत असतो. पण हा डेटा अनस्ट्रक्चर्ड असतो. अनस्ट्रक्चर्ड म्हणजे काही वेळेस तो SQL फॉर्मॅटमध्ये असतो, काही वेळेस तो नो SQL फॉर्मॅटमध्ये असतो आणि अशा डेटाला परत रिट्राईव्ह करणं, परत त्या बिग डेटामध्ये परत क्लाउड सर्व्हरवरून सेपरेट करणं सोपं नसतं. त्यामुळं बिग डेटासारखं आपण ॲनालिटिक टेक्निक यूज करून त्या डेटाला सेपरेट करू शकतो. Amount of data generated from IoT devices will be too high to handle. However, the real challenge for the organization is to determine which data is valuable. खूप डेटा IoT सेन्सर्स हे क्लाउड सर्व्हरवरती सेंड करत असतात, पण कोणता युजेबल डेटा आहे आणि कोणता अनयुजेबल आहे, म्हणजे कोणता आपल्या उपयोगी आहे, कोणता उपयोगाचा नाही, हे पण शोधणं हे एक की चॅलेंज आहे. According to the survey, 80% of today's data is unstructured data. So, the data cannot be stored in SQL format. The unstructured data is stored in NoSQL format, makes retrieval of data a bit complex. जो डेटा आपण IoT डिव्हाइस मधून सर्व्हरवरती स्टोअर करतोय, तो मोस्ट ऑफ द डेटा त्याचा SQL फॉर्मॅटमध्ये नसतो आणि त्याच्यामुळे त्याला सेपरेट आउट करणं, स्ट्रक्चर्ड करणं थोडंसं अवघड आहे. विथ द लॉन्च ऑफ बिग डेटा फ्रेमवर्क
such as Hadoop and Cassandra, the problem and complexity of handling unstructured data has somewhat reduced. But the big data in itself is so massive that combining it with the IoT poses a great challenge. तर हा जो डेटा आहे खूप बिग आहे, त्याच्यामुळं त्याला सेपरेट करणं, कंबाईन करणं आणि ज्या सिस्टीमला पाहिजे त्याला फॉरवर्ड करणं हे एक खूप कठीण टास्क आहे. टू हँडल सच ह्यूज डेटा, यूज ऑफ AI टूल्स अँड ऑटोमेशन इज नीडेड. तर अशा खूप वास्ट डेटाला हँडल करण्यासाठी आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची गरज लागते. IoT admins and network expert will have to set new rules so that data traffic can be detected easily. तर IoT जे ॲडमिन्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत, त्यांनी काही नवीन रूल दिले पाहिजे जेणेकरून जो डेटाचा ट्रॅफिक आहे ते मॅनेज करता येईल. However, use of such tools will be little risky because even small mistakes while handling causes a data loss. This is critical for the sectors like healthcare, financial services, power and transportation industries. जर आपण हा खूप मोठा डेटा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी सेपरेट करत असू आणि काही फॉल्टनी जर हा डेटा डिलीट झाला किंवा लॉस झाला, हा जर डेटा हेल्थकेअर सेक्टरचा असेल तर हा खूप क्रिटिकल इश्यू होऊ शकतो. किंवा फायनान्स, बँकेच्या रिलेटेड काही डेटा असेल तर हा पण एक क्रिटिकल इश्यू होऊ शकतो. त्याच्यामुळे डाटा हँडलिंग इज ऑल्सो अ व्हेरी क्रिटिकल टास्क. नेक्स्ट चॅलेंज इज होम सिक्युरिटी. तर आपलं जे होम आहे ते स्मार्ट झालं आहे आता, म्हणजेच आपण मोबाईलवरनं वेगवेगळे घरातले डिव्हायसेस, आयदर ती लाईट असेल, फॅन असेल, त्याच्यानंतर आपलं डोअर लॉक असेल किंवा इंटरनेट असेल किंवा फ्रीज असेल किंवा टी व्ही असेल, हे मोबाईलवरनं कंट्रोल करू शकतो. त्याला म्हणतो आपण स्मार्ट होम. तर हे स्मार्ट होम जे आहे ते इंटरनेट थ्रू कनेक्टेड आहे मोबाईलला. मोबाईलमध्ये त्याचं ॲप असतं आणि मोबाईलच जर हॅक केला तर आपल्या घरातले डिव्हायसेस कोणी हॅकर्स हा चालू बंद करू शकतो किंवा घरात जर कॅमेरा असेल तर ते कॅमेऱ्यातला डेटा बघू शकतो. Today's home and offices are getting smart with IoT connectivity. The big builders and developers install IoT devices in apartment and the entire building. While home automation is a good thing, but not everyone is aware of IoT security. Even if the IP address get hacked, then customer residential address and other contact details get hacked. भरपूर जे युजर्स आहेत ते त्यांच्या घरामध्ये स्मार्ट होम्स इन्स्टॉल करत आहेत, पण त्यांना त्या सिक्युरिटीबद्दल माहिती नसते. त्यांच्या घरामध्ये जे डिव्हायसेस इंटरनेटला कनेक्ट आहे ते जर हॅक झाले तर त्या युजरचा ॲड्रेस, त्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यानंतर त्याच्या घरातली सगळी इन्फॉर्मेशन हे हॅकर्स बघू शकतात. अटॅकर्स or interested party can use this information for evil purposes. तर घातपात करण्याच्या दृष्टीने ते असा डेटा यूज करू शकतात. दिस मेक्स स्मार्ट होम रिस्की. त्याच्यामुळे स्मार्ट होम हे थोडंसं रिस्की आता झालंय. 10 नंबरचं चॅलेंज आहे सिक्युरिटी ऑफ ॲटोनॉमस व्हेइकल्स. तर IoT डिव्हाइसमध्ये इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे स्मार्ट कार, की जी कार विदाऊट युजर चालते. ते स्वतःच डिसिजन घेते आपल्याला कुठे जायचंय, तुम्ही फक्त त्याच्यामध्ये डेस्टिनेशन सेट करायचं असतं. पण युजरने ही कार जर हॅक केली तर ते आपल्या कारला कंट्रोल करू शकतात. जस्ट लाईक होम्स, द सेल्फ ड्रायव्हिंग व्हेइकल्स और द one that make use of IoT services are also at risk. Smart vehicles can be hijacked by skilled hackers from remote locations. Once they get the access, they can control the car, which can be very risky for the passenger. 11 challenges regulation. तर
खूप सारे IoT डिव्हाइस आलेत, पण यांना गव्हर्नमेंटनी पाहिजे तेवढं रेग्युलेट केलेलं नाही, म्हणजे कंट्रोल त्यांच्यावरती ठेवलेलं नाही, त्यांच्यासाठी काही रूल सेट केलेले नाहीत. तर हा एक की चॅलेंजेस आहे. गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स ऑफन टेक अ लॉंग टाइम टू कॅच अप द बिझनेस रनिंग ऑन क्रुशियल इन्फॉर्मेशन. तर गव्हर्नमेंटचं रेग्युलेशन नसेल, कारण हे जी डिव्हाइस आहेत खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हे कॅरी करत असतात, त्याच्यामुळं काही बिझनेसवरती त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. The lack of strong IoT regulations create many security threats. When medical devices, car and children's toys are connected to the internet, so due to the absence of sufficient regulation creates much potential disaster. Quality control of IoT can be particularly tricky from a regulatory perspective, with huge number of IoT devices now being imported from countries like China that have different standards of quality and security. Many experts are calling for strong and universal security standards for IoT technology. तर भरपूर जे डिव्हाइस आहे ते चायनापासून पण आपण इम्पोर्ट करतो, त्यांचे सिक्युरिटी आणि क्वालिटीचे वेगळे स्टँडर्ड्स आहेत, वेगळे प्रोटोकॉल्स आहेत, आणि आपल्याकडे डेटा हँडलिंगसाठी वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत. प्रोटोकॉल म्हणजे काही नियम असतात, ठीक आहे. तर हे नियम वेगळे असल्यामुळं तो डेटा हॅक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ते गव्हर्नमेंटने याला रेग्युलेट केलं पाहिजे. नेक्स्ट की चॅलेंज आहे कनेक्टिव्हिटी. तर IoT डिव्हाइस हे इंटरनेटला कनेक्ट असतात आणि त्यांना कनेक्टिव्हिटी ही कंटिन्युअस पाहिजे असते. हा एक पण की चॅलेंज आहे, कारण सगळीकडे इंटरनेट पोहोचलेलं नाही, काही एरियामध्ये इंटरनेट पण नाही, तर त्याच्यामुळं IoT हे डिव्हाइस सगळीकडे पण पोहोचलेले नाहीत. Due to connectivity, it is part of network challenges that internet is not still available everywhere at the same speed. A global mobile satellite company, Inmarsat, revealed that 24% internet users find connectivity issues as one of the biggest challenge in IoT deployments. Specifically, logistics and oil and gas companies require best communication network to collect data in tough conditions and transmit back to the center for analysis for remote control. तर इमर्सॅटचं असं म्हणणं आहे की 24% जे ऑलरेडी इंटरनेट यूज करतात, तर त्यांना सुद्धा कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे. पण काही ज्या कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल ऑइल अँड गॅस, तर यांना त्यांचा डेटा हा खूप लॉंग डिस्टन्सला जिथं रिमोट कंट्रोल आहे त्या ठिकाणी सेंड करायचा असतो आणि कनेक्टिव्हिटीचा इश्यू असेल तर हा डेटा तिथपर्यंत पोहोचणार नाही. द क्वालिटी of signals collected by the sensor and transmit over the network largely depend upon the router, LAN, MAN and WAN. तर कनेक्टिव्हिटी कशावर डिपेंड असते, तर कनेक्टिव्हिटी डिपेंड असते नेटवर्कवरती, नेटवर्कमधल्या राउटर्सवरती डिपेंड असते. त्याच्यानंतर तुमचं नेटवर्क कसं आहे, लॅन, मॅन आणि वॅन हे योग्य आहेत का, कनेक्टेड आहेत का, यांच्यावरती पण तुमची कनेक्टिव्हिटी डिपेंड असते. These networks have to be well connected through different technologies to provide quick and quality communication. But as the number of connected devices is growing at a much higher rate than the network coverage, which create monitoring and tracking problem. तर IoT devices हे increase झालेत, त्याच्यामुळं कनेक्टिव्हिटीचा हा प्रॉब्लेम्स एक सिरियस प्रॉब्लेम आहे. पुढचा आहे कस्टमर एक्सपेक्टेशन. तर जी काय IoT डिव्हाइस बनवणारे मॅन्युफॅक्चरर आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, मग ते क्लाउड सर्व्हर प्रोव्हायडर पण असतील, तर त्यांची सर्व्हिस ही कस्टमर एक्सपेक्टेड आहे का, तर हे खूप महत्त्वाचं आहे. जर नसेल तर ते दुसऱ्या डिव्हाइसला स्विच होतात, दुसऱ्या सिस्टीमला स्विच होतात. तर अशा वेळेस जे IoT डिव्हाइस आहे त्यांची प्रोडक्टिव्हिटी ही कमी होते, त्यांना वापरण्याची संख्या ही कमी होते. तर हे एक की चॅलेंज आहे. तर IoT मॅन्युफॅक्चरर यांनी कस्टमर सॅटिस्फॅक्शनकडं लक्ष दिलं पाहिजे. मेनी IoT startup
fails because IoT products reality doesn't match high customer expectation. The result can be system failure, operant technology, and lost productivity. With such strong competition in IoT market, customer whose expectation aren't met search a new product. तर कस्टमर एक्सपेक्टेशन फॉलो झालं नाही तर सिस्टीम फेल्युअर होते, मग ती सिस्टीम कोणी वापरत नाही. टेक्नॉलॉजी ऑरफॅन्ड होते, म्हणजे टेक्नॉलॉजी ही ओल्डर होत जाते आणि त्याचं प्रोडक्टिव्हिटी लॉस्ट होते, म्हणजे ते प्रोडक्ट कोणी घेत नाही. बिझनेसमॅन वॉन्ट टू एंटर इन IoT शुड बी प्रिपेअर फॉर market that never sits still, and customer always want a smoother and more advanced experience. जे काय IoT प्रोव्हायडर आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर, तर ते या गोष्टीवर डिपेंड राहू शकत नाहीत की आता त्यांनी बनवलं आणि ते कंटिन्युअस चालेल. त्याच्यामध्ये त्यांना टाइम टू टाइम कंटिन्युअसली त्यामध्ये चेंजेस त्या प्रोडक्टमध्ये करावं लागतं आणि त्यामुळंच कस्टमर सॅटिस्फाय त्याच्यामध्ये होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल ॲमेझॉनचं एक्झाम्पल जर घेतलं आपण, तर ॲमेझॉनचं जे बिझनेस आहे ते कंटिन्युअस ग्रोथ आपल्याला दिसेल, कारण त्यांनी कस्टमरला चांगला एक्सपिरियन्स कसा देता येईल सिस्टीमबद्दल तर त्यांनी तो बघितलेला आहे. द इझिएस्ट एक्झाम्पल इन दिस कॉन्टेस्ट इज ई-कॉमर्स वेबसाईट Amazon.com was the first e-commerce website launched in 1994. And within 10 to 15 years, almost all the large and medium scale enterprises start selling their product over the internet. तर 1994 मध्ये ती स्टार्ट झाली आणि जे काही प्रोडक्ट मेकर्स आहेत ते त्यांचं प्रोडक्ट ॲमेझॉन थ्रू इंटरनेटवरनं सेलिंग करायला लागले. सो इज इन द केस ऑफ स्मार्टफोन, फर्स्ट स्मार्टफोन इज इन द मार्केट टू कस्टमर वॉज लॉन्च इन 1994 बाय बेल साऊथ अँड नाव इट इज बिकम मॉडर्न डे लाईफलाईन. तर 1994 मध्ये स्मार्टफोन तयार झाला आणि त्याच्यानंतर आता तो सगळ्यांची गरज बनला. तर याच्यावरून सांगायचं काय की त्यांनी कस्टमर एक्सपेक्टेशनकडं लक्ष दिलं आणि कंटिन्युअस चेंजेस हे करत गेलेत ई-कॉमर्स वेबसाईटमध्ये ॲमेझॉनमध्ये. त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस हा ग्रो करत गेला. सिमिलरली स्मार्टफोनचा आहे, स्मार्टफोन बघत असाल तुम्ही, कंटिन्युअस त्याच्यामध्ये चेंजेस होतात, अपडेशन येतात आणि कस्टमरला जसं पाहिजे तसं ते स्मार्टफोन बनवतात. त्यामुळं त्यांची ग्रोथ ही कंटिन्युअस चांगली आहे. फ्रॉम द कस्टमर पर्स्पेक्टिव्ह, इफ द प्रोडक्ट मीट द कन्व्हिनियन्स, कॉस्ट अँड सोशियल फॅक्टर्स, इट क्विकली गेट अडॉप्टेड ऑन लार्ज स्केल. कस्टमरची सॅटिस्फॅक्शन झाला आहे तो आणि त्याची कॉस्ट योग्य असेल तर त्याच्यामध्ये कस्टमर त्याला क्विकली ॲडॉप्ट करतो, म्हणजे खूप त्याचा ग्रोथ होते. तर हा पण एक की चॅलेंज आहे. IoT मॅन्युफॅक्चररनी त्यांच्या सिस्टीमला अपडेट कसं राहतील, त्याचे चेंजेस कसे होतील हे पण बघितलं पाहिजे, पण हा एक खूप मोठा चॅलेंज आहे. नेक्स्ट चॅलेंज इज कॉम्पॅटेबिलिटी. तर जे काही जुनी सिस्टीम आहे, जुने IoT डिव्हाइस, तर जुन्या IoT डिव्हाइसला अपडेट करायचं असेल तर नवीन आपण तिथं सेन्सर इन्स्टॉल करायला जातो, पण वेगवेगळे प्रोटोकॉल्स ते पण म्हणजे डेटा कॅप्चरिंग गेटवे, तिथलं जुनं हार्डवेअर हे पण त्याचे प्रोटोकॉल्स वेगळे असतात. त्यामुळं आपण खूप सारे चेंजेस करू शकत नाही. तर आपलं जे IoT डिव्हाइस आहे ते दुसऱ्या हार्डवेअरला जॉईन होतंय का, कनेक्ट होतंय का हे पण IoT मॅन्युफॅक्चररनी बघितलं पाहिजे. तर आपला डिव्हाइस हा सगळ्या सिस्टीमला कॉम्पॅटिबल असला पाहिजे. काही सिस्टीमला तो चालतोय, काही सिस्टीमला तो चालत नाही. तर हा एक की चॅलेंजेस आहे. ड्यू टू increasing demand of IoT devices, the competitions between manufacturer increases, therefore choices for customer increases. IoT डिव्हाइसचे कॉम्पिटिशन इन्क्रीज झाल्यामुळं कस्टमरला खूप सारा त्याच्यामध्ये चॉईसेस आता मिळायला लागले. इन होम ऑटोमेशन, IoT devices uses Bluetooth mesh network. There are several competition provider provides home automation mesh network like Zigbee and Z-Wave. तर जुन्या काळामध्ये ब्लूटूथ हे होम ऑटोमेशनसाठी आपण यूज करायचो, पण आता Zigbee आणि Z-Wave हे पण होम ऑटोमेशनसाठी यूज करतात. इट कुड टेक मेनी इयर्स टू सेटल मार्केट ऑन युनिव्हर्सल स्टँडर्ड फॉर होम IoT. तर
वेगवेगळे डिव्हाइसेस हे होम ऑटोमेशन करतात, त्याच्यामुळे कोणतं तरी एक स्टँडर्ड असं नाही. Compatibility for IoT device depend upon the users keep their device updated. तर compatibility डिपेंड असते कारण IoT डिव्हाइस हे कंटिन्युअस अपडेट होत असतं. तर आपलं डिव्हाइस अपडेट झाल्यानंतर ते बाकीच्या सिस्टीमला कनेक्ट राहत आहे का डिस्कनेक्ट होत आहे, हे पण IoT सिस्टीम प्रोव्हायडरनी बघितलं पाहिजे. Compatibility for IoT device depend upon user keeping their device updated. When the IoT device communicating with each other are running different software version create performance and security issues. आपण IoT device यूज केलं, ठीक आहे, आणि त्याचं सॉफ्टवेअर जर अपडेट झालं आणि ते जर डिव्हाइस स्लो परफॉर्मन्स आपल्याला देतोय, ठीक आहे, कारण त्याचा कॉम्पॅटिबिलिटीचा प्रॉब्लेम असतो, ठीक आहे, म्हणजे नवीन सॉफ्टवेअरला ते सपोर्ट करत नाही. Sensor and networking are the integral components of IoT, but not every machine has advanced sensor and networking capabilities for effective communication. Sensor of different power consumption and security standard in machine may not provide best result. तर सगळ्या सिस्टीमला स्मार्ट सेन्सर्स असतील असं नाही, त्याच्यामुळं कॉम्पॅटिबिलिटीचा इश्यू आहे. ॲडिंग एक्सटर्नल सेन्सर टू IoT सिस्टीम ऑल्सो चॅलेंजिंग अँड इट क्रिएट्स नेटवर्क कॉम्प्लेक्स. नवीन सेन्सर आपण एक्सटर्नल सेन्सर IoT सिस्टीमला इन्स्टॉल करायला गेलो तर त्याच्यामुळं नेटवर्क हे कॉम्प्लेक्स त्यामध्ये होत जातं. नेक्स्ट की चॅलेंज इज डेटा कॅप्चरिंग कॅपॅबिलिटीज. द पर्पज ऑफ capturing data is to transfer the information collected from various sources in standard format that can be analyzed and automated. तो जो डेटा आपण IoT डिव्हाइस IoT सेन्सर कडनं घेतोय तो स्टँडर्ड फॉर्मॅटमधून घेतोय का आपण, तो आपल्याला पुढे जाऊन प्रोसेस करता येईल का, हे पण आपण बघितलं पाहिजे. अकॉर्डिंग टू HubSpot रिपोर्ट स्पॉन्सर्ड बाय Perstream, out of 86% of business stakeholders who claim that data is integral of their IoT projects, only 8% are able to capture and analyze IoT data in consistent manner. तर 86% जे डिव्हाइस इन्स्टॉल केले त्यापैकी 8%च डेटा आपण त्याचा कॅप्चर करतोय, बाकीचा डेटा हा कॅप्चर करत नाही. तर हा कॅप्चरिंग हा पण एक इश्यू आहे. Design based challenges. With the development in the technology, design challenges are increasing in fast rate. There has been issues regarding design like limited computational power, limited energy and limited memory which need to be sorted out. जे काही डिव्हाइस IoT डिव्हाइस आहे तर हे खूप लॉंगर पर्यंत चालले पाहिजेत, म्हणून त्यांना लिमिटेड पॉवर आपण दिली पाहिजे, ठीक आहे, लिमिटेड एनर्जी दिली पाहिजे. तर हे एक की चॅलेंज आहे आणि एक डिझाईन बेस चॅलेंज आहे. त्याच्यानंतर त्यांना मेमरी ही पण आपण प्रोव्हाइड केली पाहिजे, ठीक आहे, आणि हा एक डिझाईनचा चॅलेंज आहे. नेक्स्ट चॅलेंज इज सेफ्टी ऑफ पेशंट. मोस्ट ऑफ द IoT डिव्हाइस आर लेफ्ट unattended as they are connected with real world object. If used on patient as a wearable device, any technical error in the security can be life threatening for the patient. तर IoT बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम असेल तर एखाद्या सिस्टीममध्ये टेक्निकल एरर आला तर त्या पेशंटचा जो काही डेटा आहे त्यापासून आपण डिस्कनेक्ट झालो तर ते त्या पेशंटच्या सेफ्टीसाठी योग्य नाही. तर हे वेगवेगळे की चॅलेंजेस IoT बेस्ड सिस्टीममध्ये आहेत. थँक्यू.